विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विविध प्रकारचे कोन, त्या कोनांना काय म्हणतात, ते कोन कसे काढायचे याची माहिती घेणार आहोत. आता तुम्हाला जर असं सांगितलं कोणी की ही एक रेषा आहे, रेषा AB, आणि या रेषेवरती तुम्हाला आता ए बिंदूतून काही कोन काढायचे आहेत. ए बिंदूतून काही कोन काढायचे आहेत. तर कोणत्याही प्रकारचे कोन काढायचे असतील तर पहिल्यांदा काय करा हे तुम्हाला सांगतो, का करा हे तुम्हाला नंतर सांगतो. पहिल्यांदा ही रेषा आहे ना, ही वाढवून घ्या. या ए बिंदूतनं ही रेषा आपण वाढवून घेतली. ही वाढवायची कशा करता ते सांगतो. की आपण हा गुण्या वापरणार आहे, कोनमापक वापरणार आहे, आणि तो वेगवेगळे कोन काढण्याकरता वापरणार आहे. या कोनमापकाची ही जी खालची बाजू असते ना, ही बाजू या सरळ रेषेला अगदी सरळ अशी जर जोडली गेली तरच तुम्हाला कोन व्यवस्थित काढता येतो. म्हणजे या ए बिंदूपासून आपण ही रेषा इकडे का वाढवली, तर ह्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला आपल्याला कोनमापक ठेवल्यानंतर ती रेषा सरळ मिळावी. याच्याकरता तुमचा जो कंपास पेटीतला कोनमापक आहे त्याच्यावरती खालती जी सरळ रेष असते त्या रेषेला जोडून, म्हणजे ती रेष आणि ही रेष अशी जोडून जर घेतली तरच या रेषेवरचे सगळे कोन व्यवस्थित काढता येतात. आता ह्या प्रकरणाला आपण म्हणूया कोन. तुम्हाला ही जी रेषा दिलेली AB, या AB रेषेवरती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी सांगणार आहे काढायला 90 अंशाचा कोन. 90 अंशाचा कोन. आता हे अंश बघा, याच्यामध्ये हा जो कोनमापक आहे या कोनमापकामध्ये मध्यभागी 90 अंश आहे. इथे खालच्या बाजूला 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 110, 100, 110, 120, 130, 140, 150, 160, 170, 180. म्हणजे शून्यापासून ते 180 पर्यंतचे आकडे ह्या कोनमापकावर खालच्या बाजूला दिलेले आहेत. आणि वरच्या बाजूला उलट्या दिशेने शून्यापासून 180 अंशापर्यंत आकडे दिलेले आहेत. एक लक्षात घ्या की कोणताही कोन मोजताना तो ह्या दिशेने, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, अँटी क्लॉकवाईज म्हणतात, विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने कुठलाही कोन मोजायचा असतो. आता आपल्याला 90 अंशाचा कोन काढायला सांगितल्यानंतर मध्यभाग ए पाशी ठेवायचा, दोन्ही बाजू अशा जोडून घ्यायच्या आणि 90 अंशावरती खूण करायची. आता ए पासून 90 अंश जोडून घ्यायचा. ए पासून आपण 90 अंश जोडून घेतला. एक लक्षात घ्या की जेव्हा 90 अंशाचा कोन असतो त्या 90 अंशाच्या कोनाला अशी खूण करतात. हे लक्षात ठेवा, फक्त 90 अंशाच्या कोनाला अशी खूण करतात. हा किती अंश झाला? हा 90 अंशाचा कोन झाला. म्हणजे याला जर आपण इथे C नाव दिलं तर हा काय झाला की कोन, ही खूण आहे, लक्षात ठेवा. कोन CAB बरोबर 90 अंश. हा जो 90 अंशाचा कोन तुम्ही केलेला आहे, या 90 अंशाच्या कोनालाच म्हणतात काटकोन. तुमच्या हे लक्षात राहील का? काटकोन. किती अंशाचा असतो? 90 अंश. हे अंश द्यायला विसरायचं नाही. हे कोन सगळे अंशात मोजले जातात. काटकोन किती अंशांचा असतो? 90 अंशाचा असतो. हे लक्षात ठेवा. आता याच्यानंतर पुढे मी तुम्हाला असं सांगणार आहे की
ह्याच ए बिंदूपासून 40 अंशाचा कोन काढा. हा 90 अंशाचा कोन राहू द्या तसाच. आता आपण 40 अंशाचा कोन काढू. कोनमापकाचा मध्य बाजू, कोनमापकाच्या खालच्या दोन्ही बाजू अशा जोडल्या आणि हे इथे 40ला आपण खूण केली. आपण 40ला खूण केली. आता 40 अंशाचा कोन म्हणजे ए बिंदूतून 40 अंशाला जोडायचं आहे आपल्याला. ए बिंदूतून 40 अंशाला जोडलं, त्याला आपण नाव दिलं डी. आता हा जो असतो ना डी ए बी, हा जो कोन असतो डी ए बी, हा जो कोन असतो तो नेहमी असा दाखवला जातो. फक्त काटकोन असा चौकोनी दाखवला जातो. त्यानंतर बाकी सगळे असे वर्तुळाकार असे कोनाची मापं दाखवली जातात. किती काढला आपण हा 40. समजतंय का? आपण पहिल्यांदा काढला किती 90 अंशाचा, नंतर काढला किती 40 अंशाचा. नीट समजून घ्या. आपण पहिल्यांदा 90 अंशाचा जो काढला त्याला आपण म्हटलं काटकोन. आता हा 40 अंशाचा आहे. हा 40 अंशाचा कोन काय आहे? कोन डी ए बी. चाळीस अंश. हा 90 अंशापेक्षा लहान आहे. आलं का लक्षात तुमच्या? हा 90 अंशापेक्षा लहान आहे, म्हणजेच काटकोनापेक्षा लहान आहे. मग तो 10 अंश असेल, 20 अंश असेल, 30 अंश असेल, 40 अंश असेल, 50 अंश असेल, 60 अंश असेल, 70 अंश असेल किंवा 80 अंश असेल. म्हणजे 0 90पर्यंत कितीही अंशाचा जरी कोन असला तरी त्याला म्हणतात लघुकोन. म्हणजे आपण काय लिहिणार? लघुकोन 90 अंशापेक्षा कमी. 90 अंशापेक्षा कमी. लघुकोन कसा असतो? 90 अंशापेक्षा कमी असतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की आपण काय केला? 40 अंशाचा लघुकोन केला. तुम्ही पुन्हा एकदा म्हणा, 90 अंशाचा असतो त्याला काय म्हणतो आपण? काटकोन. 90 अंशापेक्षा कमी असतो त्याला काय म्हणतात? लघुकोन. आता तुम्हाला जर सांगितलं की हा पहा, हा तुमचा कोनमापक आहे. तुम्हाला जर सांगितलं की आता 130 अंशाचा कोन करा, 130 अंशाचा कोन करा. आता आहे बघा, हां, मध्य बाजू मध्य बाजू, दोन्ही बाजू दोन्ही बाजू असे आपण जोडले. आता हा 130 कुठे येतो? हा 120, हा 130, हा इथे 130 आला. 130 अंशाचा कोन करा. आता आपण 130 अंशाला जोडून टाकू. कारण आपण काय ठरवलेलं आहे? आपण कोन नेहमी इकडनं मोजतो. कुठनं? अँटी क्लॉक वाईज, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळ ज्या दिशेने फिरतं की नाही त्याच्या विरुद्ध दिशेने मोजतो. त्यामुळे आपण हा कोन असा 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 मोजत चाललो आहे. समजतंय का? मग तो काय होईल? BAE. कोन BAE. म्हणून मग इथे आपण 130 अंश जे लिहिलं हे इथे न लिहिता आपण कुठे लिहिणार आहे? इथे. आपण असं का केलं? कारण सगळे मुलं चुकून इकडे 130 अंश लिहितात, चुकून इकडे 130 अंश लिहितात. आणि म्हणून आपण काय केलं आता की हा 130 अंशाचा कोन हा इथे, म्हणजे हा इथे झाला बघा, इथे कोन झाला हा 130 अंशाचा. हा EAB किंवा BAE हा जो कोन आहे हे 130 अंशाचा आहे. म्हणजे तो काय झाला? कोन EAB बरोबर 130 अंश. या 130 अंशाला दुसरा एक अर्थ आपल्याला काय सांगता येईल? हा 90 अंशापेक्षा काय आहे?
मोठा आहे, 90 अंशापेक्षा मोठा आहे. आपण आधी पाहिला 90 अंशाचा काटकोन, 90 अंशाच्या पेक्षा कमी असतो तो लघुकोन. आता हा 90 अंशापेक्षा जो मोठा आहे त्याला म्हणतात विशाल कोन. म्हणजे विशाल कोन याचा अर्थ काय? नव्वद अंशापेक्षा मोठा. काटकोन 90 अंशाचा, लघुकोन 90 अंशापेक्षा लहान, विशाल कोन 90 अंशापेक्षा मोठा. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजायचा, म्हणून 130 अंश. आपण मगाशी इतर विद्यार्थी चुकून लिहितात तसं जर इथे 130 अंश लिहिलं तर ते चुकेल, कारण मग तो हा कोन होईल आणि हा कोन आपल्याला मोजायचा नाही आहे. आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने कोन मोजतोय. तुमच्या कोनमापकावर बघा, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आकडे दिलेले आहेत. तसा 130 अंशाचा कोन आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काढलेला आहे, तेव्हा हा झाला 130 अंशाचा कोन. आता तुम्हाला पटापटा सांगता येईल का काटकोन कोणता आहे, असं जर तुम्हाला विचारलं, या आकृतीमध्ये काटकोन कोणता आहे असं जर विचारलं तर तुम्ही काय सांगाल? या आकृतीमध्ये काटकोन कोणता आहे? CAB. या आकृतीमध्ये लघुकोन कोणता आहे? DAB. या आकृतीमध्ये विशाल कोन कोणता आहे? EAB. आता हे सगळे म्हणजे 90 अंशाच्या पासून 180 अंशापर्यंत, इथे 180 अंश असतं लक्षात ठेवा, आणि इथे 0 अंश असतो. 180 पर्यंत म्हणजे 0 ते 90 कुठलाही कोन असला तर तो लघुकोन होतो. मग 89 अंश म्हणजे अगदी इथून येईल असा तरी तो लघुकोन होतो. 90 पासून 180 अंशापर्यंतचा कुठलाही कोन, 100 असेल, 110 असेल, 120 असेल, 130 असेल, 140 असेल, 150, 160, 170, 180, 90 पासून 180 पर्यंतचा कुठलाही कोन हा विशाल कोन असतो. विशाल कोन लक्षात ठेवा, विशाल कोन असतो.